नमस्कार मंडळी. तर आम्ही कुठे चाललेलो आहे बघा. तर मी सांगेलच पुढे कुठे चाललेलो आहे आम्ही. तर मी तयार झालेली, साडी वगैरे घातलेली, साडी नेसलेली, घातलेली म्हणलं की रणजितला आमच्या राग येतो, तर नेसलेली. आणि ही माझी बेडरूम आहे, हे बघा. आणि बांगड्या वगैरे पण मी थोडेशा मॅचिंग झालेले, जास्त नाही. तर आता आम्ही जातो आहे. गीतांजली आत्ता आली एवढ्यात, आणि रणजित क्लिनिकमधूनच येणार आहे. तर आम्ही कुठे चाललो आहे मी सांगते पुढे. तर चला. तर मंडळी, माझी आजची पूजा बघा तुम्ही. आणि आता निघालेलो आहे आम्ही. किती वाजलेले? 8:45 वाजतात. तर मंडळी, गीतांजली आत्ताच आलेली. तर तिचं आवरलं, हॉस्पिटलमधून आत्ताच आली आहे. आवरलं की आम्ही निघणार आहे. हे माझे विठ्ठल रुक्मिणी. आणि होम टूर तुम्हाला दाखवायची आहे, पण वेळ नाही मिळत आहे. जसा वेळ मिळेल ना तसं मी तुम्हाला दाखवेल होम टूर घराची, नवीन घराची. तर नक्की बघा तुम्ही. मंडळी, ही साडी आम्ही प्रियांका आणि मी फिरायला गेलो होतो केरळला, तेव्हा घेतलेली. तर मी पहिल्यांदाच नेसलेली आहे. तर कशी वाटते? साहेबांची पण तयारी झालेली. तर साहेबांना पण मी दाखवते. मंडळी, साहेबांची पण तयारी झालेली आहे आणि बसलेले आहेत साहेब. हाय करा. तर आता गीतांजलीसाठी थांबलेलं आहे. तर मंडळी, आज किचनला सुट्टी आहे. तर प्रियांकाने सगळ्यांनाच जेवायला बोलवलं आहे. तर कारण पण नंतर सांगते मी तुम्हाला कशासाठी. गीतांजलीचं पण आवडलं आहे आणि निघालो आहे आम्ही आता. आणि एवढी छान हवा सुटली आहे ना, मस्त, खूप छान वाटते, भारी. गरमीचे दिवस आहेत आणि मस्त हवा सुटली, गार वाटतं एकदम खाली. चला, आता निघालो आहे आम्ही. तर चला, तर मंडळी, आम्ही आलेलो आहे प्रियांकाकडे. तर आजीचा बर्थडे आहे. आजीचा बर्थडे आहे. रणजित पोचले आहे. तर प्रियांका पण साडी नेसलेली, सासूबाई पण साडी नेसलेली आहे. आणि कोणाचा बर्थडे? कोणाचा बर्थडे? हा, बर्थडे बॉय. बर्थडे बॉय आलो आणि मस्त डेकोरेशन वगैरे केले. हा, मी पण नेसली साडी. ते की साडी का नेसली तुम्ही? काय म्हणलं, असंच नेसली मी, पहिल्यांदाच नेसली. आजीसाठी बुके पण आणलेला आहे. चल, आपला डान्स. चल चल. खाली गेलाय तो आवरून ठेवलं ना तिने. तयारी करून ठेवलेली. चीज बॉल आहेत हे, आणि इकडे तळायची तयारी. चपाती, भात, आणि इकडे पण काहीतरी मारतोय तो. नानूला तिकडे. रूम बघा किती खराब केली क्रिशूनी. हे बघा, सगळी खेळणी बघितलं ना कशी. हे बघा, हे क्रिशूची रूम आहे आमच्या. बघू दे लवकर. हा ना. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे.
क्रिशूला बरं, क्रिशूला बरं. व्हिडिओ काढायचा आहे ना. इकडे बघ. मी तर करतच नाही आता, सवयच मोडली. मी तर विसरली पण एडिटिंग काय करायचंय ते. हा, ते दुसरं संगीत असल्यावर येत. मंडळी मस्तपैकी जेवण झालं आणि प्रियांकाने सगळा स्वयंपाक केला होता. मस्त एकदम खूप छान झालेलं. मटण केलेलं आणि तंदूर केलेलं आणि चीज बॉल केलेले. खूप मस्त झालं होतं. तर थँक्यू. चला आता बाय. ए नको, चला त्याला नको, रणजित नको. ए क्रिशू बाय. तेरा बाय. चला त्याला क्रिशू पण येतोय, ऐकत नाहीये. हा चल चल, रडू नको, चल. त्याला पण यायचंय आम्हाला सोडायला. नीट बस हा गाडीत. अगो बाई, सगळ्यांना पप्पी देतोय आम्हाला क्रिशू. त्याला वाटतं आम्ही घेऊन जातोय त्याला. घेऊन नाही जाणार आहे क्रिशू. पप्पांबरोबर परत यायचंय तू. चला चेपला क्रिशू. चला तर मंडळी, घरी पोचलो आम्ही आणि खूप मस्त झाला आजीचा बड्डे. जेवायला तर एवढं सुंदर केलं होतं प्रियांकाने आणि तिच्या सासूबाईंनी. तर खूप छान केलं होतं जेवायला. पोटभर जेवले सगळे आणि आता घरी आलो. आता किती 12 वाजलेत बघा. बघा बघू शकता तुम्ही, 12 वाजले. अजित आणि क्रिशू आले होते सोडायला, कारण ड्रायव्हरला किती वेळ ठेवणार ना, म्हणून आम्ही ड्रायव्हरला पाठवलेलं. आणि अजित आले होते सोडायला आणि क्रिशू पण मागे लागला आमच्या. मग क्रिशू पण आला आता. तर आम्हाला सोडून आत्ताच गेले एवढ्यात. तर आता मी व्हिडिओचा एंड करते आणि तुम्हाला बड्डेचा ब्लॉग कसा काय वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय. गुड नाईट. हॅपी बर्थडे